कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो ताई, येते मी वेळेत। अहो ओमकार आधीच फॅक्टरीत पोहोचलाय, तो मला न्यायला आला की मी लगेच येते। हो कळलं मला पुरणपोळीच्या महाप्रसादाचं। ताई ऐका ना, आपण भेटून बोलूयात का? हो येते मी वेळेत। हो हो ठेवते। सॉरी वहिनी, ते जरा ठीक आहे, इट्स ओके। काय झालं आज अचानक भेटायला बोलवलं? अहो आज होळी आहे ना, म्हटलं तुम्हाला फॅक्टरीत घेऊन जावं। नाही हे फोनवरही सांगू शकले असते, पण म्हटलं की भेटूनच बोलावं। भेटूनच बोलायचं होतं म्हणजे नक्कीच काहीतरी चाललंय तुमच्या डोक्यात। बरोबर ओळखलं ता वहिनी तुम्ही। आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्या फॅक्टरीत होळीचा उत्सव खूप मोठा असतो, ते म्हणून तुम्हाला घेऊन जायला आली। नाही मला आवडलं असतं वहिनी यायला, पण सध्या काय परिस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे। कशी येऊ मी? तुम्हाला यावंसं वाटतंय ना, मग झालं। नाही नाही नाही, नको नको वहिनी, खरंच नको। तिथे अधिपती भाऊजी असतील, तुम्ही त्यांना भेटू शकाल म्हणून चला म्हणतीये। मला काही करून तुमची आणि भाऊजींची भेट घडवून आणायची आहे। वहिनी बरोबर आहे, पण फक्त अधिपती नसतील ना तिथे, घरचे सगळेच असतील। येणार तर सगळेच आहेत, पण मी आणि ओमकार भाऊजींना कुठेतरी बाजूला घेऊन येतो, तिथे भेटा तुम्ही। नाही नाही, तुमचं म्हणणं किती खरं असलं तरी मी खरं सांगते वहिनी, मला आत्ता अधिपतींना भेटणं बरोबर नाही वाटत आहे। गेल्या वेळेसारखं आमचं बोलणं नीट नाही झालं ना, तर त्यांची मनस्थिती अजूनच बिघडेल आणि सणाच्या दिवशी मला त्यांना त्रास व्हायला नकोय। वहिनी तुम्ही नेहमी नेगेटिव्ह विचार का करता? काहीतरी चांगलंही घडू शकतं ना। घडू शकतं, आणि तुम्ही म्हणताय तसं झालं तर चांगलंच आहे वहिनी, पण ती एक शक्यता आहे फक्त, आणि आता शक्यतेपेक्षा काहीतरी ठोस होणं गरजेचं आहे। आणि सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही म्हणाल मी एवढं करते याच्यासाठी आणि अशी कच खाते, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज। वहिनी मी काहीही गैरसमज करून घेत नाहीये, आणि तुम्ही सॉरी नका म्हणू। उलट मला तुमचं म्हणणं पटतंय। उगाच नको त्यावेळी नको त्या ठिकाणी रेस घेण्यात पण काही अर्थ नाही। थँक्यू वहिनी। अहो थँक्यू काय त्यात? अधिपती भाऊजी काय म्हणतात माहितीये ना, आपल्या माणसांना कधीही सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नसतं। बरोबर, आणि हे तुम्ही त्यांना शिकवलं हेही आम्हाला माहितीये। बरं विजय, आता आपल्या घरातल्या होळीचं दहन झालं ना की आपण गावातल्या होळीला जाऊया। हो काका, मग काका तुम्ही घरी होळी का करता? अरे आमच्या घरची पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे ही। माझे खापर पणजोबा होते ना, त्यांनी ही परंपरा चालू केली, आणि तेव्हापासून हे खापर माझ्या डोक्यावर आलंय। अहो तुम्ही इथे आहात का? मी आवाज देतेय तुम्हाला, शोधतीये सगळीकडे। अगं मी विजयला आपल्या घरातल्या होळीच्या परंपरेबद्दल सांगत होतो। बरं विजय, हे घे पैसे, आणि गावातल्या होळीचं दहन झालं ना की सगळ्या मुलांना याचा खाऊ वाट। हो काका, येतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।